पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणीत भरणाऱ्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्साच्या काळामध्ये पारवा गेटकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याची डागडुजी करून रस्ता सुरळीत करून देण्याची मागणी आज शेतकरी कामगार पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीनं भाई कीर्तिकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या रस्त्यानं जाम पारवा गावासह अन्सार कॉलनी, गौस कॉलनी, हाजी हमीद कॉलनी, जयनाथ कॉलनी, फुलबाग नगर, बिस्मिल्ला कॉलनी, बरकतपुरा, आसेफ नगर, जमजम कॉलनी अशा मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणारे या कॉलन्या आहेत। यातील किमान 25,000 लोक त्या परिसरात राहतात। त्यामुळं रोडला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तात्काळ सोय करून रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। निवेदनावर कीर्तिकुमार बुरांडे यांच्यासह रहीमुद्दीन अन्सारी, शब्बीर खान, शेख नसीब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की परभणीमध्ये आता 2 तारखेपासून फेब्रुवारीच्या मोठ्या प्रमाणात उरूस भरणार आहे आणि उरूस भरल्यानंतर जे काही सुभेदार नगर असेल, त्याच्यानंतर हाजी हमीद कॉलनी पर्यंत किंवा जे काही पारवा गेट आहे इथपर्यंत साधारणतः 10 ते 12 त्या ठिकाणी कॉलन्या आहेत, मोठ्या चांगली लोकवस्ती असणाऱ्या। उरूस भरल्याच्या नंतर जे काय मुख्य दर्गा रोडनं जाणारा जे काय रस्ता आहे त्या रस्त्याने ह्या सगळ्या लोकांना कुणालाही जाता येत नाही, कारण उरूस असतो समोर भरलेला। म्हणून लोक काय करतात, त्या ठिकाणी पर्यायी रस्ता म्हणून सिनी कोणता वापरतात, MSCBच्या पाठीमागून जे काय वैकुंठधाम स्मशानभूमी आहे आणि सुभेदार नगर मधून वरी जाण्यासाठी 10-12 कॉलन्या ते रस्त्याचा वापर करतात। परंतु प्रश्न असा आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर त्या रस्त्याचा वापर करणार असतील तर महानगरपालिका असेल किंवा औकाफ बोर्ड असेल यांची जबाबदारी आहे की सगळ्याला सगळे जर ट्रॅफिक असेल किंवा सगळी पब्लिक असेल जर त्या रस्त्याला कन्वर्ट होणार असेल, पर्यायी रस्ता म्हणून त्या रस्त्याचा ती जर वापर करणार असेल तर तो रस्ता त्या ठिकाणी सुरळीत असणं गरजेचं आहे। अतिवृष्टीमध्ये जमिनी खरडून गेल्यात, त्यांचे अजून पैसे मिळाले नाहीत, त्याचं अनुदान तात्काळ द्यावं। जनावरं वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठीची शवविच्छेदनाची जाचक अट रद्द करावी आणि म्हशीच्या दुधाला 5 रुपये अनुदान द्यावं। यासोबतच परभणी कृषी विद्यापीठाला कापूस संशोधनासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आज केली आहे। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील विविध प्रश्न शासनापुढे मांडले। यावेळी त्यांनी सविस्तरपणे व अभ्यासपूर्ण प्रश्नांची मांडणी केली। ते म्हणाले, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची हजारो जनावरं वाहून गेली आहेत, परंतु त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही। शासनाने मदतीसाठी शवविच्छेदनाची अट टाकलेली आहे। जी जनावरं वाहून गेली त्यांचं शवविच्छेदन कसं करणार हे तुम्ही सांगा असा प्रतिप्रश्न करत आमदार राहुल पाटील यांनी ही अट रद्द करण्याची मागणी केली आणि तातडीनं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी देखील आग्रही मागणी केली आहे। आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यानंतर खरीप हंगाम 2025 साठी राज्यातील सर्व खरेदी केंद्रांवर आता खरेदी मर्यादा वाढवून ती प्रति हेक्टर 23.68 क्विंटल करण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयानं 11 डिसेंबर रोजी घेतला आहे। शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणं व सिंचन पद्धतीचा वापर करून जास्त उत्पादन घेत असले तरी खरेदी केंद्रावर केवळ 15 क्विंटल एवढीच खरेदीची मर्यादा होती। त्यामुळे अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांना आपलं उत्पादन विक्री करता येत नव्हतं। या अन्यायकारक परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि शेतकरी सतत शासनाचं लक्ष वेधत होते। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वाधिक उत्पादकता असलेल्या 3 जिल्ह्यांची सरासरी विचारात घेऊन खरीप हंगाम 2025 साठी सर्व जिल्ह्यांवर लागू होणारी 23.68 हेक्टरी क्विंटल ही उच्चतम उत्पादकता निश्चित करण्यात आलेली आहे। ही मर्यादा केवळ खरीप हंगाम 2025 मध्ये उत्पादित कापसाच्या हमीभाव खरेदीसाठी लागू असणार आहे। या निर्णयामुळे जादा उत्पन्न घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद,
बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संबर आणि परिसरामध्ये वाळू माफियांचा हौदेश मागील काही महिन्यांपासून सुरू असून पूर्णा, दुधना नदीपात्र आणि परिसरातील शिवारात वाळू माफियांची दहशत असल्याचं दिसून आलंय. गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गस्तीवर असताना वाळू माफियांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना स्कॉर्पिओ गाडीनं चिरडण्याचा खळबळजनक प्रयत्न झालाय. प्रसंगावधान राखून पोलिसांनी जीव वाचविला. मात्र वाळू माफियांची मजल पोलिसांना चिरडण्यापर्यंत पोहोचल्याचा प्रकार यामुळे उजेडात आलाय. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमाराला स्थानिक गुन्हे शाखेचं पथक ग्रामीण भागातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी गस्तीवर असताना या पथकाला संबर परिसरातल्या पूर्णा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. पथकानं तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन पूर्णा नदी पात्रातून येत असलेल्या वाळूनं भरलेला टिप्पर संबर परिसरात थांबवून त्याची तपासणी केली असता घटनास्थळी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH22-9050 ही चारचाकी गाडी दिसून आली. त्यातील 3 जण पोलिसांशी वाद घालू लागले. त्यातील एकानं आपलं नाव प्रल्हाद पवार असं सांगितलं. त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचं आढळताच पोलिसांनी टिप्पर जप्तीची कारवाई सुरू केली. दरम्यान आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत प्रल्हाद पवार आणि त्यांचे साथीदार गोपाळ गरुड, नागेश शिंदे, संदीप बुचाले यांनी स्कॉर्पिओ वाहनात बसून पळ काढण्याच्या प्रयत्नामध्ये गाडी थेट पथकातील पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारानं पोलिसांची धांदल उडाली. मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पथकानं स्कॉर्पिओ वाहनाचा पाठलाग केला. मात्र आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतील एक संवाद विद्यार्थिनीशी पोलीस काका दीदी पथक व विद्यार्थिनीचा संपर्क अभियान राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत 8 ते 11 डिसेंबर दरम्यान एकूण 12 ठिकाणी विद्यार्थिनींसाठी जाणीव जागृती मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. यातून विद्यार्थिनीचं सक्षमीकरण, कायद्याची मूलभूत माहिती, खुला संवाद, सुरक्षितता, सजगता आणि आत्मविश्वास वाढवणं हा मूळ उद्देश होता. या उपक्रमांतर्गत बालविद्या मंदिर शाळा, मराठवाडा हायस्कूल, अरबिंदो अक्षरज्योती शाळा, जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय जिंतूर, जिल्हा परिषद शाळा जिंतूर, नूतन विद्यालय सेलू, सुमनताई गव्हाणे महाविद्यालय परभणी, नूतन विद्या मंदिर परभणी या शाळांमध्ये संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमांना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी त्याचबरोबर मिलिंद पोंक्षे, मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती. बासुरीसाठी टाळ्या. आपण इकडे बासुरीला विनंती करू. तिने तिची एक कविता या ठिकाणी म्हणावी. तुम्ही तिची कविता ऐकली का? ऐकली का? तर आधी सर्व तिचं आपण ऐकली जास्त जरी बोललं तरी चालेल. मी तुमच्या समोर बाप ही कविता ऐकवणार आहे. बाप, काळजाचा तुकडा जाताना सासरी रडता येत नाही बापाला. काळजाचा तुकडा जाताना सासरी रडता येत नाही बापाला. घरातील माणूस जरी गेला तरी टाहो फोडता येत नाही बापाला. टाहो फोडता येत नाही बापाला. घराला आणि घर जाणाऱ्या दुःखाला, घराला आणि घर जाणाऱ्या दुःखाला सावरावं लागतं बापाला. सावरावं लागतं बापाला. धान्य दळणाऱ्या जात्याचं दुःख कळणार नाही ओबीला. धान्य दळणाऱ्या जात्याचं दुःख कळणार नाही ओबीला. विषारी नजरा भितात मायेच्या कुंकवाला. विषारी नजरा भितात मायेच्या कुंकवाला. काळजाचा तुकडा जाताना सासरी डोळ्याला कुलूप लावावं लागतं बापाला. डोळ्याला कुलूप लावावं लागतं बापाला. धन्यवाद. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. स्थानिक गुन्हे शाखा आणि परभणी ग्रामीण पोलिसांच्या पथकानं परभणी तालुक्यातल्या संबर इथं अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून छापेमारी करत
घटनास्थळावरून 5 टिप्पर ताब्यात घेतले आहेत. या घटनेत पोलिसांना पाहताच टिप्पर चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेत एकूण अंदाजे 25,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुरुवारी रात्री 11 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं परभणी तालुक्यातल्या संबर परिसरातील पूर्णा नदीपात्रात कारवाई करून घटनास्थळावरून 5 टिप्पर आणि 3 आरोपींना ताब्यात घेतले. तर घटनास्थळावरून गणेश चोपडे, सुनील वाघमारे, शेख अशफाक, शेख रहीम यांना ताब्यात घेतला असून वाहन चालक आणि वाहन मालक अशा एकूण 7 आरोपींवर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं परभणी शहर महानगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती पालकमंत्री मेघना बोर्डीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर, रामसाद बोर्डीकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत. परभणी शहरातील इच्छुक उमेदवारांनी 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती संपर्क कार्यालय संजीवनी पेट्रोल पंपाच्या बाजूला वसमत रोड इथं उपस्थित राहावं असं आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी केलंय. पालम तालुक्यातल्या पेंडू बुद्रुक इथं धुळगंडे यांच्या गढीच्या परिसरामध्ये तब्बल 800 ते 900 वर्षापूर्वीचा शिलालेख आढळून आलाय. गावातील बळीराम पवार यांच्या नजरेस हा दगड पडल्यानंतर त्यांनी त्याची माहिती शिलालेख संशोधक कृष्णा गुडदे यांना दिली. गुडदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन शिलालेखाचे छाप घेऊन वाचन केलं असता त्यातून ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण माहिती उजेडात आली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा दगड पूर्वी उसण भरल्यावर पाठ घासण्यासाठी वापरला जात असे. असं केल्यानं पाठीतील लचक कमी होते अशी त्यांची परंपरा होती. शिलालेख असलेली शिळा सुमारे 88 सेंटीमीटर उंच व 26 ते 30 सेंटीमीटर रुंद आहे. वरील भागापासून 52 सेंटीमीटरच्या पट्ट्यामध्ये मजकूर कोरलेला असून कोणतेही शिल्प अथवा देवतांचं कोरीव काम आढळत नाही. हा लेख देवनागरी लिपीत असून त्यात मराठी व संस्कृत अशा मिश्र भाषेचा वापर आहे. एकूण 10 ओळींचा हा शिलालेख असून त्यात तिथी किंवा तत्कालीन राजवटीची नोंद नाही. अक्षरांची शैली, भाषावळण आणि लेखन पद्धती लक्षात घेता हा शिलालेख अंदाजे 12व्या शतकातील असावा असा संशोधकांचा निष्कर्ष आहे. शासन निर्णय 2023 नुसार दिव्यांगांसाठी असणारा आमदार निधीचा 30 लाखापर्यंतचा निधी खर्च करणं बंधनकारक आहे. परंतु असं न होता हा निधी खर्च केला जात नाही, ज्यामुळं दिव्यांगांना विविध सुविधा या निधीच्या माध्यमातून दिल्या जातात असा आरोप करत प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसंच निराधार योजनेची 25 वर्षाची अट दिव्यांगासाठी रद्द करावी. निराधार दिव्यांग योजनेसाठी 50,000 रुपये उत्पन्न मर्यादा वाढवून 1 लाखापर्यंत करावी. दिव्यांगाने असणारे 1,500 रुपयाची पेन्शन योजना 2,500 रुपये करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर केशव जाधव, संजय वाघमारे, राहुल शुभगत, संतोष जोंधळे, संतोष रगडे, शैलेश नवघरे, गणेश शिंदे, बाजीराव शेंद्रे, अनिल पाने, ज्ञानोबा ढवले, किशन धाबले, भगवान जल्लारे, सुरेश पाचपुंजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. अभ्यासक्रम सुधारणा उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रातील 3 ते 6 वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक व सामाजिक विकासासाठी दर शुक्रवारी विशेष अंगणवाडी तासिका उपक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून राबवण्यात येतोय. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग तसंच शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय शिक्षकांच्या मदतीनं दर शुक्रवारी 1 तासाचा अंगणवाडी विकास तासिका उपक्रम अनिवार्यपणे घेण्यात येणार आहे. यामध्ये भाषिक विकास, गणितीय प्राथमिक संकल्पना, कला, रेखाटन, सृजनशील उपक्रम, शारीरिक खेळ, स्वच्छता, शिस्त, सामाजिक वर्तन असणार आहेत. या उपक्रमाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख शाळांना मार्गदर्शन व नियमित पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिली आहे. परभणी बस आगारामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 76व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी आगार प्रमुख भोंडवे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती विशाल बुधवंत, प्रशांत सांगळे, नानासाहेब भेंडेकर, बळीराम मुंडे, विलास मुसळे, ज्ञानेश्वर घुगे, दामोदर आगळे, मुरलीधर सांगळे, संजय केकान, अशोक राख, शिवकांत केंद्रे, प्रताप कातकडे, दत्ता नागरे, प्रमोद कुटे आदींची उपस्थिती होती. पूर्णा शहरात मोकाट श्वानांची वाढती संख्या आणि नागरिकांच्या जीवितासमोर निर्माण झालेला गंभीर धोका दुर्लक्षित करून नगर परिषद प्रशासनानं कंत्राटाच्या नावाखाली केलेल्या कथित गैरव्यवहाराची चर्चा होत असून हा मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहरात सध्या प्रमुख रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये आणि वसाहतींमध्ये 20 ते 25 श्वानांचे कळप दिवसाढवळ्या फिरत असतात. त्यामध्ये रोगीट व पिसाळलेले कुत्रे दिसत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
नगरपालिका प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसलंय. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, लहान मुलं यांच्या सुरक्षेचा प्रश्न धोक्यावर असतानाही नगर परिषद शांत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येतोय. बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं शहरातील राहुल नगर इथं सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची 113वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी MM भरणे होते. सुरुवातीला भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं व भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन करण्यात आलं. सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आलं. यावेळी बाबासाहेब धबाले, आनंदा भेरजे, अशोक कांबळे, बीटी दुधमल, विश्वनाथ वाघमारे, विश्वनाथ झोडपे, अविनाश सरोदे, शिवाजी वाहुळे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.